तुमचं नाव काय मॅडम? गीतांजली खारगे. आणि काय झालं नक्की? काल काय झालं? काल ते पत्रकार आले, त्यांनी तक्रार दाखल केली होती. तर त्याच्या अनुषंगाने काय तक्रार होती त्यांची? काय पोलीस व्हेरिफिकेशन बद्दलची. पोलीस काय? पोलीस व्हेरिफिकेशन. बरं. तर त्या अनुषंगाने त्यांनी दाखल केली होती तक्रार. तर मग तुमच्या ओळखीचे आहेत का पत्रकार ते? नाही, नाव वगैरे माहिती आहे तुम्हाला? शेख म्हणून आहे. उमेर शेख. उमेर का वेगळं? मुजम्मिल कास काय मुजम्मिल शेख. बरं. हां. आणि पत्रकारिता म्हणजे कुठलं परिपत्र म्हणजे हे त्यांचं? टाइम्स ऑफ महाराष्ट्र. टाइम्स ऑफ महाराष्ट्र. त्यातच बातमी मी पाहिली. हां. बरं. काय झालं? मग ते आले, ते म्हणले की माझ्या तक्रारच्या अनुषंगाने तुम्ही काय कार्यवाही केली? म्हटलं अजून चालू आहे, अजून त्याच्यावर सह्या नाहीच झाल्या असं म्हटलं त्यांना. ते म्हणले की तुम्ही एवढं लेट कसं काय करता? म्हटलं अधिकारी विजिटला त्यांच्याकडे डबल चार्ज आहे म्हटलं. तर मग अजून सगळ्यांच्या सह्या नाही झाल्या, झाले की मी तुम्हाला कळवते. बरोबर आहे. फाईल तिथंच होती. त्यांनी घेतली फाईल आणि म्हणजे मी पण दाखवली त्यांना की हे बघा की नाही क्लिअर करा. यांनी घेतली का तुम्ही दाखवली? म्हणजे त्यांनी विचारलं की समोर होती ना, त्याच्यामुळे त्यांनी बघितली फाईल. मग मी त्यांना दाखवलं. त्यांनी विचारलं का तुम्हाला? मी त्यांना दाखवलं. अच्छा, तुम्ही दाखवलं. बरं, व्हेरी गुड. दाखवलं त्यांना की बाबा हे अजून प्रोसेस चालू आहे आमची, ह्याच्यावर अजून सह्या नाहीच झाल्या, फायनल आमचं डिस्कशन चालू आहे, व्हेरी गुड. झालं की तुम्हाला कळवते. बरोबर. त्यांनी डायरेक्ट वाचली ते आणि फोटो घेतला आणि सरांकडे आला तो. अच्छा. मग त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार आहे का केला आहे का काय झालंय? दाखल नाही केलेला गुन्हा, नाही असं नाही. अच्छा, दाखल नाही केलं. बरं, ठीक आहे. तर तुम्ही अजून गुन्हा दाखल केला नाही आहे कुठल्या? म्हणजे जर म्हणजे असं त्यांना सांगितलं, बातमी तुम्हाला बघायची? बातमी बघितली का तुम्ही? बातमी वाचली आहे का? वाचली. हां. नाहीतर मी तुम्हाला बातमीसुद्धा दाखवीन. पाठवतो ना तुला. मग कशाला पाठवायची? तो माणूस काय तुम्हाला त्रास द्यायलाच आला आहे किंवा वगैरे असं नाही आहे. मला खरी गोष्ट कळायची, कारण मला ती फक्त बाजू कळाली. त्यांनी असं म्हणलं, हे खरं आहे का मला सांगणार होतं की तुमचे जे अधिकारी आहेत रमेश शेलार साहेब, त्यांनी सांगितलं यांच्यावर गुन्हा दाखल करा असं म्हणलेत का तुमचे अधिकारी? त्यांनी विदाऊट परमिशन, मी ते बातमीमध्ये आलेलं आहे. विदाऊट परमिशन त्यांनी फोटो काढला म्हणून त्या हेतूने सरांसोबत. अच्छा. हां, तुम्ही बोलणार आहात का साहेब? काय नाही बोल. माझं म्हणणं काय आहे? काय नाही, संपलं विषय. तुम्हाला कुणी बोलवलं आता? मी बोलू. साहेबांनी बोलवलं ना. मी तेच म्हणतो ना. तुम्ही काय त्या बातमीच्या ह्याच्यावर चालता? ती बातमी खरी आहे का खोटी आहे तिची सत्यता आम्हाला माहिती नाही. अरे मी त्यासाठी तुम्ही तिच्या ह्याच्यावर चालताय त्या बातमीत. तुम्ही बोलणार असेल तर तुमचं बोलणार साहेब. असं काय करता साहेब? सोडून द्यायचं जा. ठीक आहे. मला हे असं कुणी येईल ऑफिसमध्ये घेऊन जाईल, तू पुढे आपल्यातली कागद वाचवा आणि मी आहे या गोष्टीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.